स्वराज्याचे तीन छत्रपती शिवराय, शंभूराजे आणि राजाराम महाराज या तिन्ही अलौकिक पुरुषांची वय आपण जर बघितली तर शिवराय 50, शंभूराजे 31 आणि राजाराम महाराज फक्त 30 एवढीच आहेत। या सर्वांच्या या अल्पवयावरून कळते की स्वराज्यावरील संकटे आणि ताण किती असेल, कारण शून्यातून स्वराज्य निर्माण करून फंदफितुरीच्या काळात तो सांभाळायचं हे वाटते एवढी सोपी गोष्ट त्या काळात नव्हती। आज आपण स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू कसा झाला हे पाहणार आहोत। शिवाय त्यांना शेवट किती भयानक संकटांचा सामना करावा लागला हेही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। छत्रपती राजाराम महाराज अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी असे वीर होते। स्वराज्य अत्याधिक संकटात असताना छत्रपती राजाराम महाराजांनी ते सावरलं। छत्रपती संभाजी महाराजांनंतर मुघलांना कडवी झुंज देऊन स्वराज्याची तुरा सांभाळण्याचं मोठं कार्य केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे हिंदवी स्वराज्याचा पाया हादरूनच गेला होता। मुघली फौजा सर्व बाजूंनी घुसून स्वराज्यावर आक्रमण करत होत्या। स्वराज्याचे गड किल्ले ठाणी एकामागून एक शत्रूच्या हाती पडत होत्या। प्रत्यक्ष रायगडाला औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खानाचा वेढा पडला होता। यावेळी राजाराम महाराजांचं वय अवघं 19 होतं। अशा भयंकर परिस्थितीमध्ये रायगडावर शंभूराजांच्या पत्नी येसूबाई आणि स्वराज्यातील प्रमुख अधिकारी यांनी एकत्र येऊन राजाराम महाराज यांना स्वराज्याचे छत्रपती म्हणून घोषित केलं। राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह गडाबाहेर पडावे, किल्लोकिल्ली फिरते राहून शत्रूंशी प्रतिकार करावा आणि त्यातून ही बिकट परिस्थिती उद्भवली तर जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात जिंजीकडे निघून जावे अशी मसलत येसूबाईंच्या मार्गदर्शनाखाली ठरली। त्यानुसार राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडून प्रतापगडावर आले। प्रतापगडावरून सज्जनगड, सातारा, वसंतगड असं करत पन्हाळ्यास पोचले। ते जिथं जिथं जात तिथं तिथं मोगली फौजा त्यांचा पाठलाग करत। येसूबाईंनी सांगितल्याप्रमाणे राजाराम महाराजांनी जिंजीकडे जाण्याचा निर्णय घेतला। पन्हाळ्याचा वेढा सुरू असताना राजाराम महाराज आणि त्यांचे सहकारी लिंगायत वाण्याचा वेश परिधान करून गुप्तपणे वेड्याबाहेर पडले। मानसिंग मोरे, मिराजी, कृष्णाजी अनंत, खंडू बल्लाळ, बाजी कदम इत्यादी मंडळींना सोबत घेऊन ते बाहेर पडले। पण वाटेत अनेक संकटे आली। प्रत्येक संकटांचा प्रतिकार करत आणि औरंगजेबाच्या तुकडीला ठिकठिकाणी मात देत छत्रपती राजाराम महाराज अखेर कर्नाटकातल्या जिंजी किल्ल्यावर पोहोचले। स्वतः शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला जिंकून अभेद्य करून ठेवला होता। पुढे महाराष्ट्रात राजाला संकटकाल प्राप्त झाला तर तेथे त्यास आश्रय घेता यावा अशी त्यांची दूरदृष्टी होती। शिवछत्रपतींना औरंगजेबाचा धोका जाणवला होता। मराठी मंडळींनी कर्नाटकात आणि जिंजीत राजाराम महाराजांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केल्याने मद्रास किनारपट्टीवरील राजकारणाचे रंग पलटू लागले। नव्या मराठी राजाने जिंजीत आपली नवी राजधानी उभी केली। दरबार सज्ज झाला। मराठ्यांच्या राजाचे नवे पर्व आरंभ झाले। छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीत असताना आपली राजमुद्रा तयार केली। यातून काही कारणास्तव त्यांनी आपली राजमुद्रा बदलली। राजाराम महाराजांनी तिसरी राजमुद्राही केली होती। त्यावर श्री राजाराम छत्रपती एवढंच लिहिलं असून त्याचा आकार चौकोनी होता। छत्रपती राजाराम महाराज अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी होते। चांगल्या माणसांची त्यांना पारख होती। स्वराज्य अत्याधिक संकटात असताना छत्रपती राजाराम महाराजांनी ते सावरलं। या सगळ्या कालखंडात औरंगजेबाने स्वराज्यावर अनेक चाली केल्या, अनेक लढाया झाल्या, मात्र औरंगजेबाला एकही मोठी लढाई या दरम्यान जिंकता आली नाही। छत्रपती राजारामांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी मुघलांना कडवी झुंज दिली। पुढे काही दिवसांनी जिंजी जिंकून राजाराम महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानास पाठवलं। इसवी सन 1690 मध्ये खानाने जिंजीस वेढा दिला। तो 8 वर्ष राहिला। त्या काळात रामचंद्र पंडित, शंकरजी नारायण, संताजी व धनाजी या महान वीरांनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याला सळो की पळो करून सोडलं। संताजी धनाजींनी याच काळात मुघलांना पुरतं हैराण करून सोडलं। नाशिक पासून जिंजीपर्यंत मराठ्यांच्या फौजा सगळीकडे संचार करू लागल्या होत्या। त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा स्वराज्याची अतिशय वाईट अवस्था चालू होती अशा वेळेस अनेक मराठी सरदार औरंगजेबाच्या बाजूने झुकले गेले।
चहूबाजूंनी स्वराज्यावर हल्ले होऊ लागले. आपल्याच लोकांनी फंदफितुरी केली. औरंगजेबासोबत लढण्यासाठी सामग्री उभी करायला पैशांची चणचण भासू लागली. औरंगजेबाच्या फौजा सदैव राजाराम महाराजांच्या पाठलागावर होत्या. छत्रपती शिवरायांनी बंद केलेली वतन देण्याची पद्धत मुघलांनी पुन्हा सुरू केल्याने वतनाच्या आणि पैशाच्या लालसेपोटी अनेक मराठा सरदार स्वराज्याच्या विरोधात जाऊन औरंगजेबाला सामील होऊ लागले. 1689 ते 1700च्या दशकापर्यंत स्वराज्यावर सतत स्वाऱ्या होऊ लागल्या. दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचून गेला. सततची धावपळ, स्वराज्याची चिंता यातच राजाराम राजांची प्रकृती बिघडली. त्या अवस्थेतच राजाराम महाराज पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावर आले आणि तिथेच इसवी सन 1700 मध्ये वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांचा अकाली मृत्यू झाला. स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज अतिशय अल्पावधीतच रयतेला सोडून गेले. मित्रांनो, व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं? मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी वाइब या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे.